नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे आपलं PVS रेसिपी चॅनलमध्ये। आज मी परत तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे सांडग्यांची रेसिपी। काही ठिकाणी यांना सांडगे देखील म्हणतात आणि काही ठिकाणी मुगाच्या वड्या देखील म्हणतात। तुमच्या ठिकाणी यांना काय म्हणतात हे कमेंट करून आपल्याला एकदा नक्की कळवा। तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीसाठी जास्त वेळ वाया न घालवता। तर अगदी चमचमीत रसरशीत अशा आज आपण वड्या तयार करणार आहोत। तर यासाठी आपण सर्वप्रथम वाटण रेडी करून घ्यायचं आहे, हिरवं वाटण। तर इथे मी थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे, याचं काप करून घेतलेलं आहे। 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, जिरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर। या सर्वांची आपल्याला करायची आहे पेस्ट रेडी। सुकंच वाटण वाटायचं आहे, यामध्ये पाणी नाही घालायचं आहे आपल्याला। तुम्ही यामध्ये मिरच्या वापरल्या तरी चालतील, आलं घातलं तरी चालेल। मी इथे आलं आणि मिरची वापरलेली नाही आहे। आता याची आपल्याला जाडसर अशी पेस्ट रेडी करून घ्यायची आहे। तर चला आता हे वाटण आपण रेडी करून घेऊयात। आणि यासाठी मी वड्या ज्या आहेत मुगाच्या त्या एवढ्या प्रमाणात घेतलेल्या आहेत बघा। मॅक्झिमम एक मोठी वाटी भरून वड्या इथे आपण घेतलेल्या आहेत। आणि हे वाळवणाचे पदार्थ आहेत। आता हे उन्हाळा सीझनमध्येच आपलं जे गावकरी आहेत ते बनवायला घेतात। हे मला माझ्या आजींनी पाठवलेले आहेत। तर आज आपण याची अशी झणझणीत आणि चटपटीत अशी आपली रसरशीत भाजी तयार करणार आहोत। तर सर्वप्रथम गॅसवर मी एक पातेला ठेवलेला आहे। पातेल्यामध्ये आपल्याला 2 मोठ्या पळ्या तेल घालून घ्यायचं आहे। तेलामध्ये इथे आपल्याला कंजूसी करायची नाही आहे। तेल घालून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला चमचाभर थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे। तुम्ही कढीपत्ता देखील फोडणीमध्ये घालू शकता, हिंग पण घालू शकता, पण मुगाच्या वड्या ह्या पचायला हलक्या असतात म्हणून यामध्ये इथे मी हिंग वापरलेला नाही आहे। तर आपल्या मोहरे जे आहेत ते व्यवस्थित तडतडलेले आहेत। आणि इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घातलेले आहेत बारीक चिरून। म्हणजे कांदा साईज एकदम बारीकी नाही चिरायची आपल्याला इथे आणि एकदम जाडी नाही चिरायची आहे, मध्यम असा कांदा आपल्याला इथे कट करून यामध्ये घालायचा आहे। कारण की आपल्याला खाताना हा घासामध्ये लागतो, तर भाजीची चव याच्यामुळे आणखी वाढते। इथे आपण जाडसर कांदा घेतलेला आहे। तर इथे कांदा मी व्यवस्थित परतवून घेते। यामध्ये कांदा गुलाबी रंगावर आपल्याला परतवून घ्यायचा आहे। आणि आपण जी पेस्ट हिरवं वाटण जे आपण रेडी केलं होतं ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। तर इथे मी ते पण घालून घेते, कारण की ते आपल्याला यासोबतच तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। तुम्ही अगोदर पण परतवू शकता किंवा नंतरही परतवू शकता, पण कसं असतं ना, तेल पातेल्यात आपण घालतो तेव्हा ते गरम असतं, त्यामुळे मी पहिल्या सुरुवातीला मोहरी आणि कांदा घातलेला, त्यानंतर मी हिरवं वाटण जे आहे हे व्यवस्थित यामध्ये परतवून घेते। तुम्ही कसं पण घाला, पण हे यामध्ये व्यवस्थित परतवून शिजतं। इथे मस्तपैकी मी आता हे रेडी करून घेते। आणि आपल्याला मॅक्झिमम इथे 5 मिनटं आपल्याला हे वाटण जे आहे यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। आणि आपला कांदा देखील यामध्ये व्यवस्थित तयार करून घ्यायचा आहे। आणि याबरोबर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून आपल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळेल। तर कांदा जो आहे आपला परतवून आलेला आहे बघा, अशा प्रकारे कांदा परतलेला आहे। तर बाजूने याला तेल पण सुटलेलं आहे। आणि मोस्टली ही सांडग्याची भाजी जी असते आपल्याला भाकरीसोबत खूपच छान लागते। इवन तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकता, पण भाकरीसोबत ही अतिउत्तम लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर इथे कांदा व्यवस्थित मी परतवून घेतलेला आहे। आणि मेन म्हणजे आता उन्हाळा चालू झालेला आहे, तर आपल्या गावच्या ज्या लेडीज आहेत त्या उन्हाळी कामांसाठी लागलेल्या आहेत। कुरडया, पापड म्हणा, सांडगे म्हणा किंवा आणखी काही पदार्थ यामध्ये आता त्या बिझी झालेल्या आहेत। आता कांदा व्यवस्थित झालेला आहे, तर मी यामध्ये मध्यम आकाराचं चिरलेलं टमाटर घालून घेते। टमॅटो अगदी आपल्याला शिजवून पण नाही घ्यायचं आहे, फक्त आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आणि फक्त यामध्ये आपण जेव्हा मसाले घालू तर याला 5 मिनटं आपल्याला झाकण ठेवून कुक करायचं आहे। तर यामध्ये आता मी लगेच काही मसाले घालून घेते घरगुती। आपल्याला यामध्ये जास्त मसाले काहीच घालायचे नाही आहेत, फक्त घरगुती लाल तिखट घालायचं आहे किंवा तुमचं मार्केटमधलं असू दे वा कसंही असू दे, लाल तिखट घालायचं आहे 2 चमचे आणि हळद घालायची आहे 1 बारका चमचा। आणि त्यानंतर हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आणि त्यानंतर हे परत एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेते।
प्रत्येकाची ना सांडगे बनवण्याची पद्धत जी आहे ही वेगवेगळी असते. तर आमच्या बाजूला आता असे बनवतात आणि मी लहानपणापासून बघितलेलं आहे. तर ही रेसिपी खूप मम्मीने रेअरली बनवलेली आहे. आणि याचबरोबर एक हिरव्या वाटणात पण रेसिपी याची बनवतात. सो ती पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. सो आता आपला जो हा सर्व माल मसाला आहे हा रेडी झालेला आहे. तर यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेते आणि हे परत एकदा एकजीव करून घेऊयात. आणि हे व्यवस्थित मिक्स करून यावर आपल्याला झाकण ठेवून हे एक ते म्हणजे मॅक्झिमम 3 ते 4 मिनटं 5 मिनटं आपल्याला हे वाफेवर व्यवस्थित तेल सुटेपर्यंत तयार करून घ्यायचं आहे. याने काय होईल ना, आपल्या भाजीला जो आहे तो कट पण व्यवस्थित येईल. म्हणून आपल्याला हे इथं मस्तपैकी असं रेडी करून घ्यायचं आहे. तर इथे बघा बाजूला तेल आलेलं आहे. तर आपलं हे संपूर्ण मसाला जो आहे हा तयार झालेला आहे. तर यामध्येच आता आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे. तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण वाटलं होतं हिरवं, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घालते. कारण की ना आपण जो जाडसर मसाला इथे म्हणजे हिरवं वाटण वाटलं होतं त्यामध्ये लसूण जिऱ्याचा जो फ्लेवर आहे तो अजूनही आहे. तर त्यामध्येच मी पाणी घालून ते पाणी मी यामध्ये वापरते. तर इथे पाणी घालून घेतलेलं आहे मी गरजेपुरतं. आणि आपल्याला याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळीमध्ये हे आपल्याला घालायचे आहेत. सो काही जण काय करतात, आधी हे व्यवस्थित म्हणजे तेलामध्ये परतवून घेतात सांडगे आणि त्यानंतर हे यामध्ये घालतात. तर माझी थोडी पद्धत वेगळी आहे. तर तुम्ही कोणत्या पद्धतीमध्ये बनवता हे पण आम्हाला नक्की कळवा. तर ह्याचबरोबर आता इथे आपल्या भाजीला जी आहे ती उकळी फुटलेली आहे. तर अशा प्रकारे बघा मस्तपैकी उकळी आलेली आहे. आता या उकळीमध्ये मी आपले सांडगे जे आहेत ते घालून घेते. मोस्टली आमच्या इथं यांना मुगाच्या वड्याच म्हणतात. कारण की मी तर लहानपणापासून मुगाच्या वड्याच ऐकत आलेली आहे. पण माझ्या फ्रेंड्स ज्या आहेत त्या सोलापूर, कोल्हापूर किंवा आणखी सांगली, सातारा या साईडच्या आहेत. तर त्यांच्या कानी मी म्हणजे त्यांच्या तोंडून मी ऐकलेलं आहे की आमच्या इथे यांना सांडगे म्हणतात. सो त्यामुळे मला ही सवय पडलेली आहे, मी यांना सांडगे पण म्हणते. तर इथे बघा हे सांडगे घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला हे आता इथे झाकण ठेवून 10 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला यामध्ये ना थोडंसं ग्रेव्हीपुरतं पाणी ठेवायचं आहे. कारण की आणखी जेव्हा तुम्ही गॅस बंद करता सांडग्यांची भाजी आपली रेडी होते तेव्हा ते आणखी पाणी आपलं जे आहे ते ऑब्झर्व करून घेतं. तर इथे मस्तपैकी आपली सांडग्यांची भाजी जी आहे रेडी झालेली आहे. त्याचबरोबर जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि त्याचबरोबर जर ही सांडग्याची भाजी किंवा मुगाच्या वड्यांची भाजी जर कुणी अजूनही ट्राय केली नसेल तर प्लीज जा आणि ट्राय करा. ह्या आपल्या वाळवणातल्या भाज्या आहेत तर तुम्ही एकदा नक्कीच खाल्ल्या पाहिजेत. सो भेटूयात आपण अशाच काही पुढच्या रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.